अंपायर सेज लेट्स प्ले. केदार बिरजेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ट्रॅकिंग एंडला कैवल्य पाटील सज्ज होतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय पाहिजे त्या गतीने आला नाहीये. सिंगल मिळते या चेंडूवरती. पहिली धाव मात्र आपण पाहतोय येत असताना पाहायला मिळाले. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर आहे. सो पंचाने सांगितलंय आज पर रूल नंबर 22 हा चेंडू मात्र वाईड असणार आहे. 2 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा चेंडूवरती मात्र आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळालाय पण डिक्लेअर रिझन असल्या कारणानं सिंगल मिळते. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 3 धावा. धाव फलकावरती आता पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. इथे मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा हा सामना आहे. चांगली धावसंख्या करावी लागेल. फटका फसलाय. मिस टाइम आहे. कॅच होण्याची पॉसिबिलिटी. गोलंदाज कॅच खाली जातोय आणि इथे मात्र केदार बिरजेने अगदी हातामध्ये असलेला हा कॅच ड्रॉप केलाय. अजिंक्य वैद्य सारख्या हार्ड हिटर बॅट्समनची कॅच अशा पद्धतीने ड्रॉप करणं खूप महागात पडू शकतं. हा चेंडूवरती मात्र आपण पाहतोय फटका अगदी चांगला आलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहे. सिंगल मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 5 धावा लागलेल्या आहेत. अजिंक्यचा बॅट मधला मोठा धमाका डीप मिड विकेट वरून आला एक शानदार उत्तुंगाचा षटकार. कॅच सोडली आणि त्यानंतर अजिंक्यने मात्र त्याचा क्लास दाखवून दिलाय. पुन्हा एकदा वैद्यच्या बॅट मधना सेकंड इन अ रो. वैद्य इज ऑन द फायर नाव. एक कॅच सोडली काय आणि त्यानंतर अजिंक्य वैद्यचं रौद्र रूप आक्रमक रूप आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याने ठोकलेत आणि धाव फलकावरती आता मात्र 17 धावा लागल्यात. पहिल्या षटकाच्या खेळांती 17 धावा आल्यात. त्यामुळे साई चिराट संघ अगदी मजबूत अवस्थेत येथे पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर मात्र आपण पाहतोय सेकंड घेऊन गोलंदाजी मार्क वरती प्रसाद मात्रे आता आलाय. पाहूया प्रसाद आता कशा पद्धतीने यावेळी गोलंदाजी करेल. विकीच्या बॅटमधनं शॉट ऑन पुल. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने मात्र चांगलं फिल्डिंग केले. डबल मिळते चेंडूवरती. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 19 धावा धाव फलकावरती लागलेला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल साई चिराट संघाची. आज मात्र आपण पाहतोय दिवसातील 14 सामना ते खेळतायत आणि अगदी त्यांच्या सुंदर अशा बॉलिंगच्या जोरावरती प्रत्येक मॅच अगदी लास्ट मोमेंटला जाऊन त्यांनी जिंकलेली आहे. येथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम आहे. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये. सिंगल मिळते या चेंडूवरती सुद्धा. 20 धावा धाव फलकर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर सेकंड चालू असताना अंतिम षटक आहे. अखेरचं षटक आहे आणि पाहूया अंतिम आणि अखेरच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत. वैतेच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले जातं. वैतेच्या बॅट मधून यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आलाय जरूर. सिंगल तर घेतले. डबलचा प्रयत्न. डबल सुद्धा आपण पाहतोय अगदी वेगात कंप्लीट केलेली आहे. 3री धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु अंतिम क्षणी मात्र आपण पाहतोय दोन्ही फलंदाज दुहेरी धाव संख्येवरती मात्र समाधान मानतायत. धाव फलकावरती 22 धावा लागल्यात.
प्रसाद मात्रे मात्र पाहतो आपण या षटकात चांगला मारा करतोय. करतोय इफेक्टिव्ह कामगिरी करतोय या षटकामध्ये. नवीन खेळाडू मात्र आपण पाहतोय प्रारंभ पाटील आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाले. मोठ्या फटक्या वाचून वंचित करणारी गोलंदाजी या षटकात गोलंदाज पिंटे याने केलेली आहे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. खूप टप्प्याचा हाफ ट्रॅक करावा पाहायला मिळालाय. या षटकामध्ये धावा अगदी कमी आल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये केवळ 5च धावा आल्यात. आता मात्र आपण पाहतोय अंतिम चेंडूचा खेळणं आहे शिल्लक आणि पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय घडते. अंतिम चेंडू सुद्धा चांगला आला आहे आणि पिंट्याची अगदी बहारदार गोलंदाजी. चेंडू अगदी चांगला. षटक क्रमांक दुसऱ्या संपुष्टात 22 धावा झाल्यात आणि विजयासाठी 23 धाव संख्येची आवश्यकता. याला कशाला गरज पाहिजे ती? 23 धावा पाहिजेत. 23 22 झाल्या, 23 पाहिजेत. तू बोल दादा, मी सांगते आज सांग. आता काल होईल. आता काय झालं ऑरिजिन लावू. बरं सकाळी प्रसाद मात्रे आपण पाहतोय आणि गौरव पाटील अशी ओपनिंग पेअर इथे पाहायला मिळते कुरुळ संघाकडून. विजयासाठी मात्र आपण पाहतोय 23 धावा पाहिजेत. पान नाही रे आम्हाला त्या पाणी तो भाई. Umpire says, let's play. Let's battle begin. 23 runs required in 2 overs. पहिला चेंडू मंदाऱ्याचा आपण पाहतोय. सिंगल घेण्याच्या नादामध्ये फलंदाज गौरव पाटील जाईल तंबूमध्ये परत. पहिला चेंडूवरती रनआउटच्या रूपात गौरव पाटील जातोय माघारी. मोठा धक्का, मोठा हादरा टीम VCN कुरुळ संघाला.
प्रसादच्या बाट मधून टीप मिडविकेटला मात्र आपण पाहतोय फटका जरूर आलाय. सिंगलच आलेली आहे. 2 धावा मात्र आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेल्या आहेत. विजयासाठी मात्र आपण पाहतोय 23 धाव संख्येची आवश्यकता आहे. चांगला चेंडू ते पाहायला मिळतोय. धाव येत नाहीये. मंदार मात्रची मात्र आपण पाहतोय गोलंदाजी अगदी बहरात आले. बहरदार गोलंदाजी तो मात्र पहिल्या षटकात करतो. अगदी टिचून मारा करतोय आणि फलंदाजांना अक्षरशः तो मात्र आपण पाहतो आपल्या गोलंदाजीच्या ताळावरती नाचवताना पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहिले. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज मात्र ते क्लीन बोल्ड झालेला आहे. आता मात्र आपण पाहतोय मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 8 चेंडू 15 धावा. 7-7. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल आलेली आहे आणि आता मात्र आपण पाहतोय विजयासाठी 14 धावा करायच्या आहेत अंतिम ओव्हरमध्ये. 6 चेंडू 14 धावा. अंतिम षटकात पाहूया कोणता गोलंदाज येतोय. आज मात्र प्रारंभ पाटीलने 3ही मॅच शेवटच्या षटकात जिंकून दिल्यात. प्रारंभ पाटील आणि रितेश असे 2 ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकी पाहूया कोणत्या गोलंदाजाला आता गोलंदाजी दिली जाते. दोन्हीही गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात परंतु इथे मात्र आपण पाहतोय मागील मॅचमध्ये त्याने भन्नाट गोलंदाजी केली होती. त्या रितेशच्या हाती अंतिम षटकाचा आडे चेंडू सुपूर्द केलेला आहे. 6 चेंडू विजयासाठी 14 धाव संख्येची आवश्यकता. चला मॅच फास्ट घ्यायची आहे. फायनल होणं बाकी आहे. चला थळेश्वर तळ आपला कॅप्टन येऊन द्या. काळोख होतोय. जर काळोख झाला तर अंधारात आपल्याला फायनल खेळावे लागेल. सहा चेंडू विजयासाठी मात्र आपण पाहतोय 14 धाव संख्येची आवश्यकता. रितेश मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज ट्रॅक वरती. पहिला चेंडू फेकून दिला प्रसादने. पहिल्या चेंडूवरती षटकाराची मोहर लागले आणि आता मात्र विजयासाठी 5 चेंडू 8 धाव संख्येची आवश्यकता. थँक्यू व्हेरी मच दीजे. 5 चेंडू 8 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि त्यामुळे आता मात्र एक वेगळ्या पद्धतीचा सस्पेन्स निर्माण झालेला आहे. कहाणी में ट्विस्ट असं म्हणावं लागेल. अजून एक पिंट्याच्या बॅट मधून फ्लॅट अँड फ्युरियस षटकार आलाय आणि आता विजयासाठी केवळ 2 धावसंख्येची आवश्यकता.
रंगेल थळेश्वर थळ अगेन्स्ट असतील विसेन कुरुळ. चला विसेन कुरुळ कॅप्टन येऊन द्या. विसेन कुरुळ कॅप्टन पिंट्या चला या. चला चला चला